तपास कधीच संपू शकत नाही। आरोपपत्र दाखल करण्यास होणारा अवाजवी विलंब हा कार्यवाही रद्द करण्याचे एक कारण ठरू शकतो। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल आणि एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने एक IAS अधिकाऱ्याविरुद्धची फौजदारी कार्यवाही रद्द केली, ज्याच्याद्वारे पुढील तपास 11 वर्षांपासून प्रलंबित होता आणि असा अवास्तव आणि अवाजवी विलंब संपूर्ण खटल्याला बदनाम करण्यासाठी पुरेसा आहे असा निर्णय दिला। तपास पूर्ण करण्यात होणारा अवाजवी विलंब हा कार्यवाही रद्द करण्याचे कारण असू शकतं हे ओळखून न्यायालयाने म्हटलं की तपास सुरूच राहील आणि शेवटी खटल्याच्या कार्यवाहीचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल या भीतीनं आरोपींना कायमचे त्रास देता येणार नाही। न्यायमूर्ती करोल यांनी लिहिलेल्या एका निकालात पुढील तपास आणि पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया मजबूत करण्यासाठी खालील काही निर्देश दिलेले आहेत। एक म्हणजे विनय त्यागी वर्सेस इर्शाद अली 2003 या प्रकरणात असे दिसून येते की पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यासाठीच न्यायालयाची परवानगी ही फौजदारी दंड संहितेच्या सेक्शन 173A चा एक भाग आहे। अशा परिस्थितीमध्ये आमच्या मते अशी परवानगी देऊन न्यायालय कार्यक्षम होत नाही। न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास केला जात असल्याने न्यायालयीन कारभार नियंत्रण हे कार्य आहे जे न्यायालयाने पाळले पाहिजे। दुसरा मुद्दा असा की फौजदारी कायदा यंत्रणेच्या योग्य कार्यासाठी करणे आवश्यक असतो। ती न्यायव्यवस्थेत निष्पक्षता, पारदर्शकता आणि जबाबदारीचा आधार बनतात। जर न्यायालयाला असे आढळले की किंवा आरोपीने आरोप सिद्ध करण्यासाठी पुराव्या आणि कारणांसह आरोप केला की FIR आणि अंतिम आरोपपत्र लक्षणीय तफावत आहे, तर ते तपास यंत्रणेकडून स्पष्टीकरण मागण्यास आणि अशा स्पष्टीकरणाच्या सत्यतेबद्दल स्वतःला समाधानी करण्यास भाग पाडतात। वरील निर्देश केवळ या प्रकरणातून आलेले नाहीये, तर या न्यायालयाने याची दखल घेतलेली आहे। अनेक दुर्दैवी प्रसंगी आरोपपत्रे दाखल करण्यात लक्षणीय विलंब होतो। या न्यायालयाने आपल्या निर्णयांमध्ये वारंवार यावर भर दिला आहे की आरोपी, पीडित आणि समाजाच्या हितासाठी जलद तपास आणि खटले आवश्यक आहेत। तथापि विविध कारणांमुळे या तत्वाला अजूनही विलंबच होत आहे। तिसरा मुद्दा असा आहे की तपास प्रक्रियेत अनेक गतिमान भाग असतात। हे सर्वमान्य असले तरी कठोर कालमर्यादा निश्चित करणे अव्यवहार्य आहे। शिवाय या निकालाच्या पहिल्या भागात झालेल्या चर्चेतून हे स्पष्ट होते की तपास कधीही पूर्ण होऊ शकत नाही। आरोपींनी अशी अपेक्षा करणं अवास्तव नाही की विशिष्ट कालावधीनंतर त्यांना आपला बचाव तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल की नाही। जर एखाद्या विशिष्ट गुन्ह्याचा तपास कोणत्याही वैध कारणाशिवाय अवास्तव कालावधीसाठी लांबला गेला, जसे की या प्रकरणात तर आरोपी किंवा तक्रारदाराला CRPC सेक्शन 528 सेक्शन 482 अंतर्गत उच्च न्यायालयात जाण्याची किंवा आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यास तो रद्द करण्याची मुभा असेल, हे स्पष्ट केले आहे की तपास पूर्ण करण्यात विलंब केवळ एक घटक आहे आणि जर न्यायालयाने स्वतःच्या विवेकबुद्धीने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर इतर घटकांचा विचार करणे देखील आवश्यक आहे। चौथा मुद्दा असा आहे की कारणे केवळ न्यायालयीन बाबींमध्ये आवश्यक नसतात, तर प्रशासकीय बाबींमध्ये, विशेषतः मंजुरीसारख्या बाबींमध्येही तितकीच महत्त्वाची असतात, कारण त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो। मंजुरी देणाऱ्या किंवा रोखणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनाचा वापर स्पष्ट असला पाहिजे, ज्यामध्ये त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यासमोर ठेवलेल्या पुराव्यांचा विचार करणे समाविष्ट आहे। आणि हे अपील मंजूर करण्यात आले आहे। धन्यवाद।